आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न पडला असेल की गृहनिर्माण सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स याच्या या चर्चासत्र आणि परिषदेमध्ये सांस्कृतिक मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्याचं काम काय. पण मी तुम्हाला या गणेश क्रीडा क्रीडांच्या सभागृहातून सांगतो, या राज्यातलं असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राला सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर असल्याशिवाय ते चांगले चालूच शकत नाही. आणि असं कुठंही नाही. हा तुम्ही विचार करा, म्हणजे एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था, त्या संस्थेला आपण उत्कृष्ट संस्था म्हणून पारितोषिक केव्हा देतो. आजकाल ज्या वेळेला त्या संस्थेमध्ये राहणारे सर्व सभासद गुण्यागोविंदाने एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, दुसऱ्याचं दुःख असेल तर स्वतःला सुद्धा त्रास करून देणारे असे सभासद निवडून आलेले असतील तर ती आपली सहकार संस्कृती आहे. उचललाच नाही. आणि म्हणून सहकार मध्ये सुद्धा सहकार संस्कृती याचा मोठा गाभा आहे. माहिती तंत्रज्ञानाशिवाय आज सहकार चळवळ चालूच शकते. माझा आग्रह म्हणजे तुम्हाला अनाज तुम्हाला बोल ना, आज सायबर क्राईम सायबर सिक्युरिटी या विषयातून होणारे गुन्हे आणि त्यामध्ये नेमके फसले कोण जातात तर सामान्य गुंतवणूकदार. मग जर सायबर सिक्युरिटीच्या संरक्षणाचं आवर असलेली संस्था आपल्या गुंतवणूकदारांचे संपूर्णपणे मेहनतीचे पैसे संरक्षित करते, सहकारी गृहनिर्माण संस्थांना सुद्धा तेच आहे. आता कोरोना नाही म्हणून, आता कोरोनाच्या काळामध्ये आपली एजीएम सुद्धा ऑनलाईन आपण घेत होतो. त्यामुळे प्रवीणजी, माहिती तंत्रज्ञानाशिवाय या राज्याच्या कुठल्याही विभागाला पर्याय नाही. खरं तर विषय खूप मोठा आणि गंभीर आहे. ज्या वेळेला 97वी संविधानिक संशोधन, ज्याला मराठीमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट म्हणतो, हे संविधानिक संशोधन झालं त्या 2011ला भारताच्या संसदेमध्ये जी चर्चा झाली, जी सर्व सदस्यांनी केली, त्या अगोदर विविध सूचना हरकती या देशभरातून विविध संस्थांकडून विशेषज्ञांकडून मागवण्यात आली. त्यानंतर बनलेला कायदा, मला आजच्या या चर्चासत्राच्या निमित्ताने हाच मुद्दा अधोरेखित करायचा आहे की आपल्या संविधानात संशोधन करताना अपेक्षित असलेल्या कायद्यातल्या परिपूर्ततेच्या दिशेने आपण चाललो की नाही हे पडताळणी करण्याची ही सूच आहे. आज जर आपण तिकडून विचलित झालो, दुर्लक्षित झालो, तर संविधानाला अपेक्षित असलेल्या कार्यानुरूप आपण आहोत की नाही याबद्दल मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून 97वी घटना दुरुस्ती करताना सहकार संस्थांची बांधणी, सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी एकत्रित येणं, या सहकारी चळवळीच्या मूळ हेतूला संविधानिक दर्जा मिळाला. आणि इट हॅज बिकम अ राईट टू कोऑपरेटिव्ह सोसायटी. हा अधिकार म्हणून आपण संविधानाने केवळ तेवढंच नाही, तर राईट टू कोऑपरेटिव्ह सोसायटी याचं रेकॉग्निशन अँड प्रोटेक्शन, याची संलग्नता आणि याचं संरक्षण, या दोन्ही गोष्टी आपल्याला कायद्याला, संविधानातील अधिकाराला अभिप्रेत असलेल्या आहेत.
आणि मग त्या अर्थाने आपली संस्था चालली आहे का? आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये काही संस्थांच्या फेडरेशन मध्ये काम करणारी आपण मंडळी आहोत. आपल्याला संविधानिक अधिकाराचा वापर करताना आपण त्याची मूल्य जे आहेत त्याची ओळख रेकग्निशन करतो का? त्या मूल्यांचं संरक्षक आपण आहोत का? आणि जोपर्यंत ती मूल्य आपण समजून उमजून त्याचे रक्षक बनणार नाही तोपर्यंत या चळवळीत आपण असलेले सगळे लोक संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारानुसार वागत नाही असं समजलं पाहिजे असं माझं मत आहे. या चर्चेमध्ये अन्य दोन महत्वाचे शब्द आलेले आहेत. माझ्या दृष्टीने पटवर्धन साहेब हे दोन्ही शब्द या चळवळीचा गाभा आणि मूळ आहे. गृहनिर्माण संस्था आणि सगळ्याच संस्थांच्या बाबतीमध्ये ते म्हणजे प्रोफेशनलिझम आणि स्वायत्तता. व्यावसायिकरण आणि स्वायत्तता या दोन्ही शब्दांचं महत्व या चर्चासत्रातून दरेकर साहेब आपल्यासारख्या विशेषज्ञांनी ते मांडलं पाहिजे. आपण ते मानतात, आपला तो अधिकार आहे आणि अनुभव पण आहे. पण जोपर्यंत एखादी सहकारी संस्था ही कशी चालली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम कसा आला पाहिजे, त्यामध्ये आज जगाच्या तुलनेमध्ये चालताना ही चळवळ म्हणून उभी राहण्यामध्ये लोकानुभव, लोकांचा आश्रय, लोकाश्रय आणि लोकविश्वास हा त्या कार्यपद्धतीवर अवलंबून आहे. एखाद्या गृहनिर्माण संस्थेमधल्या त्या गृहनिर्माण संस्थेच्या विकासामध्ये, पुनर्विकासामध्ये, दुरुस्तीमध्ये पारदर्शकता नसली तर सदस्यांचं बळ त्या संस्थेच्या मागे उभं राहत नाही. प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ते प्रश्नचिन्ह जे निर्माण होतात ते या कायद्याला अभिप्रेत असलेल्या दिशेने चालण्याच्या विपरीत असतात, प्रतिकूल असतात. आणि म्हणून ही कार्यपद्धती अतिशय महत्वाची आहे. आणि त्याबरोबर स्वायत्तता सुद्धा. ही स्वायत्त पद्धतीने चालणाऱ्या संस्था असल्या पाहिजे. आणि म्हणून प्रोफेशनलिझम आणि स्वायत्तता या दोन शब्दांचाही अर्थ महत्वाचा आहे. मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे जरूर पटवर्धन साहेब याचा की ज्यावेळेला या केंद्रातल्या संविधानातल्या बदलाच्या अंतर्गत राज्याचा कायदा ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत आला तर वरच्या सभागृहात दरेकरजी आणि खालच्या सभागृहात मी आम्ही गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत या विषयावर आवाज उचलणारे आम्ही सदस्य आणि त्याचं कारण स्पष्ट होतं की काही विषयांपुरता तरी जो प्रस्तावित तत्कालीन कायदा होता त्यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा वेगळा विचार करणं ही काळाची गरज होती. आणि म्हणून गृहनिर्माण संस्थांसाठी विशेष चॅप्टर, विशेष प्रकरण, विशेष प्रावधान हे असलं पाहिजे हे प्रकारची त्यावेळेला आम्ही मागणी केली. आणि त्याला तत्कालीन देवेंद्रजींच्या सरकारने ते मुख्यमंत्री असताना त्याला उत्तर होय म्हणून दिलं. आणि आज आपल्याला एक स्पेशल चॅप्टर त्या गृहनिर्माण संस्थांचा त्या ठिकाणी दिसतोय. तो दिसतोय याचं कारण काय? आणि कारण म्हणजे आम्ही मांडली ती खरी होती. अन्य कुठल्या सहकारी संस्थेला प्रोफेशनलिझम आवश्यक आहे म्हणून 1 महिन्याचं ट्रेनिंग मॅन्डेटरी केलं जात होतं. पण गृहनिर्माण संस्थांच्या मॅनेजिंग कमिटीला 1 महिन्याचं ट्रेनिंग जर मॅन्डेटरी आणि कंपल्सरी केलं तर कोणी इलेक्शनला उभाच राहणार नाही. ती संस्थाच बनायची नाही. रोजचा आपला व्यवसाय, नोकरी, कामधंदा हे सगळे करत करत ही मंडळी आपल्या सोसायटीचं काम करतात. त्यांना तुम्ही म्हणाला 1 महिना ट्रेनिंगला या तर आपला रोजगार सोडून कोणी येणं शक्य नाही.
होय, आरक्षण असलंच पाहिजे. आरक्षणाविना विकास नाही असं मानणाऱ्या भूमिकेत आपल्या संविधानाची पाळंमुळं आहे. पण काही गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत लक्षात येतं की जर इथे आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ठेवलं तर आपल्याला त्यामुळे एवढ्या सदस्यांची संख्या मिळणारच नाही. जर मेंबरच त्या प्रवर्गातले नसतील तर मग ती सोसायटीच फॉर्म होणार नाही. मग ती सोसायटीच फॉर्म झाली नाही तर पुढच्या अडचणी भयंकर आहेत. आणि म्हणून असे बदल, असा वेगळा विचार, ही काळाची आवश्यकता आहे. ही त्या ठिकाणी झालेली आहे. आज आपण या ठिकाणी कॉन्डोमिनियमचा विचार करतो. कॉन्डोमिनियमचा कायदा अजूनही पटवर्धन साहेब दुसरा आहे. त्यामध्ये अजून स्पष्टता आणणं ही आवश्यकता आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्या चातकाप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. त्या आपल्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यासारखं आपल्याला वागावं लागेल. मुरलीधर मोळीजींचं आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया. केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे एका अर्थाने प्रमुख सेवक मुरलीधरजी, तुमचं स्वागत आहे. आणि म्हणून मी सांगत होतो त्या आमच्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला लक्षात येतं पाऊस कधी पडणार आहे, पेरणी त्याच वेळेला तो करतो आणि ती पेरणी तो त्याच वेळेला करतो. म्हणून त्या काळ्या आईच्या उदरातून तो सोनं पिकवतो. आज मी तुम्हाला सांगतोय हेच देवेंद्रजींचं सरकार आहे. एकनाथ शिंदे, अजितदादा पवारांचं सरकार आहे. ज्या वेळेला कॉन्डोमिनियमच्या बाबतीमध्ये स्पष्टता आणणाऱ्या सगळ्या गोष्टींचा बदल, कारण सुपीक जमीन आजच आहे. न्याय तुम्हाला आजच मिळेल. या चर्चासत्रातून हुंकार येऊ द्या. अजूनचे जे बदल, अजूनचे नियम नियमावली, प्रत्यक्ष पुनर्विकासात होणाऱ्या अडचणी, जो विषय घेऊन आमचे नेते प्रवीण भाऊ दरेकर राज्यात काम करतायत, तो स्वयं पुनर्विकास, त्या स्वयं पुनर्विकासाच्या खिडकी योजनेत आवश्यक असलेले बदल, एनएटॅक्सची मागणी मी सुद्धा कित्येक वर्ष त्या ठिकाणी मांडतोय. सरसकट एनएटॅक्स गृहनिर्माण संस्थांना कॅन्सलच केला पाहिजे. या पद्धतीचा बदल, या सगळ्या गोष्टी आज सुपीक जमीन आहे तेव्हाच करून घ्या. यश तुमच्या झोळीत पडेल एवढंच त्या ठिकाणी सांगतो. आपण सगळ्यांनी शांततेने मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.